नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. पहा बेटा, या अगोदर आपण कालमापनामध्ये घड्याळ हा घटक पाहिला होता. त्यानंतर कालमापनाचा दुसरा एक प्रकार आहे कॅलेंडर. जसे की परीक्षेमध्ये आपल्याला कॅलेंडर या घटकावर बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. तर या कॅलेंडरचे बरेचसे नियम आहेत. आपण एक एक प्रश्न घेताना ते सगळे नियम आता पाहत जाऊ. बघा, या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय आहे पहा. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, गेल्या एप्रिल महिन्यात 2 तारखेस सोमवार हा वार होता, तर त्या संपूर्ण महिन्यामध्ये एकूण किती सोमवार आले? ठीक आहे. बघा, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 2 तारखेला सोमवार होता. बघा बेटा, 2 तारखेला सोमवार, याचा अर्थ 2 एप्रिल आहे ना. 2 तारखेला सोमवार होता म्हणजे 2 एप्रिलला काय आहे? सोमवार. आता मला सांगा, 2 एप्रिलला जर सोमवार असेल बेटा, तर याच्यावर आपण निश्चित सांगू शकतो की 1 एप्रिलला काय असायला पाहिजे? तर 1 एप्रिलला असायला पाहिजे रविवार. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हा जो एप्रिल महिना आहे तो किती दिवसाचा आहे बेटा? 30 दिवसाचा आहे ना. मग आता हा एप्रिल महिना आहे 30 दिवसाचा, आणि बेटा एक नियम आहे की 30 दिवसाच्या महिन्यामध्ये, मग तो महिना कोणता असू द्या, 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेला असणारा वार आणि 2 तारखेला असणारा वार हे प्रत्येकी 5 वेळा येत असतात. मग मला सांगा, 1 एप्रिलला कोणता आहे? रविवार. आणि बेटा त्यानंतर 2 एप्रिलला कोणता आहे? सोमवार. तर या एप्रिल महिन्यामध्ये हा रविवार पण 5 वेळा येईल आणि सोमवार पण 5 वेळा येईल. आपल्याला काय विचारलं होतं? त्या संपूर्ण महिन्यामध्ये सोमवार किती वेळा आला असेल? तर बेटा याचं उत्तर आहे, सोमवार किती वेळा आला असेल? तर सोमवार हा आला असेल 5 वेळा. ठीक आहे. बघा, मग 5 5 5 पर्याय क्रमांक 3 दिसतोय ना. 5 वेळा आला असेल. मग तुम्ही म्हणाल की सर बाकीच्या वारांचं काय? तर लक्षात ठेवायचं, 1 एप्रिलला रविवार आहे, रविवार 5 वेळा आला असेल. 2 एप्रिलला सोमवार आहे, तो पण 5 वेळा आला असेल. मग आता या 2 वारांच्या व्यतिरिक्त जे काही 5 वार शिल्लक आहेत ते प्रत्येकी 4 वेळा येतात. आणि कधी लक्षात ठेवा, कोणत्याही महिन्यामध्ये एखादा वार जास्तीत जास्त 5 वेळा येतो आणि कमीत कमी 4 वेळा येत असतो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. तर पहा, प्रश्न क्रमांक 2, परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी शनिवार व तारीख 30 मे होती. परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल? ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी काय करतो बेटा, आज लिहितो. या ठिकाणी काय लिहा? आज. काय असते पुन्हा? आजच्या नंतर आज. ठीक आहे. इथे लिहा आज. इथं काय असेल? काल. इथं काय असेल बेटा? परवा. हा मागचा परवा, परवा. मग इथं काय सांगितलं बघा, परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी. हा 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवस इथं है ना. परवाच्या आधी 3 दिवसापूर्वी वार कोणता होता सांगितलं? शनिवार. वार होता शनिवार आणि होती तारीख किती बेटा? 30 मे. 30 मे तारीख होती. तर आता आपल्याला विचारलं, परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल? ठीक आहे. मग बघा, आता इथं जर शनिवार असेल, इथं जर शनिवार असेल, शनिवार, बेटा इथे काय असणार? रविवार. या ठिकाणी असणार सोमवार. या ठिकाणी असणार मंगळवार. या ठिकाणी असणार बुधवार. या ठिकाणी असणार गुरुवार. या ठिकाणी काय असणार? शुक्रवार. ठीक आहे. चला, आता तारीख 30 मे, पुन्हा 31 मे, पुन्हा 1 जून, पुन्हा 2 जून है ना. त्यानंतर 3 जून. त्यानंतर इथे काय असेल? 4 जून. त्यानंतर इथं असेल 5 जून. ठीक आहे. 5 जून. आता बघा पुढे काय म्हणते, परवाच्या 1 दिवस पुढे कोणती तारीख व वार असेल? आता आज, उद्या आणि इथं असेल परवा, समोरचा परवा आहे ना. मग परवाच्या 1 दिवस पुढे म्हणजे या ठिकाणी कोणती तारीख आणि कोणता वार असेल? बघा, इथं शुक्रवार आहे, इथं काय असणार बेटा? शनिवार. इथं काय असणार? रविवार. आणि या ठिकाणी काय असणार? तर सोमवार असणार. मग वार कोणता मिळाला आपल्याला? सोमवार. आता तारीख बघा, इथं आहे 5 जून, इथं असेल 6 जून. ठीक आहे. इथं असेल 7 जून आणि इथं असेल बेटा 8 जून. मग या ठिकाणची तारीख आणि वार आपल्याला विचारला होता. मग तो कोणता आला पहा बरं. वार आलेला आहे सोमवार आणि तारीख आलेली आहे 8 जून. 8 जून सोमवार. 8 जून सोमवार. पहा पर्याय क्रमांक 4. 8 जून आणि सोमवार. पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला? 4 दिसतो. चला पुढं. आता प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊ आपण. प्रश्न तिसरा बघा. प्रश्न 3,
सूरज बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे, तर सूरजचा जन्म कोणत्या वारी झालेला असेल? बघा, आता बेटा या ठिकाणी एक व्यक्ती आहे सूरज आणि दुसरी व्यक्ती म्हणजे त्या सूरजची कोण आहे? बहीण. आता मला सांगा या ठिकाणी तुलना कशी केली त्यांची? सूरज बहिणीपेक्षा 720 दिवसांनी मोठा आहे. सूरज मोठा आहे, ठीक आहे. सूरज मोठा आहे, बहिणीपेक्षा किती दिवसांनी? 730 दिवसांनी मोठा आहे. आणि बहिणीचा जन्मवार दिला बेटा काय? बहिणीचा जन्मवार आपल्याला दिला शनिवार आणि विचारलेला आहे की सूरजचा जन्मवार कोणता असेल, या ठिकाणी आहे प्रश्न. ठीक आहे, मग आता बघा काय करणार. तर पहिलं काम काय आपलं बेटा, आपण 730 ला भाग देऊ 7 ने. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता किंवा असं करू आपण 7 1 7. किती उरले बेटा? 0. वरचा 3 खाली घ्या, शून्याचा भाग देऊन पुन्हा 0 खाली घ्या. 7 चोक 28. या ठिकाणी किती शिल्लक राहिले? 2. म्हणजे याला म्हणू आपण बाकी. याला काय म्हणायचं? बाकी. बाकी 2 आली. आता एक लक्षात ठेवायचं महत्वाचा मुद्दा, अशा प्रश्नामध्ये जेव्हा तुम्हाला मोठ्या व्यक्तीचा जन्मवार विचारला जातो तेव्हा येणारी बाकी मागे जायचं, आणि अशा प्रश्नामध्ये जेव्हा तुम्हाला लहान व्यक्तीचा जन्मवार विचारला जातो तेव्हा येणारी बाकी पुढे जायचं. मला सांगा, सूरज लहान आहे का मोठा? तो मोठा आहे ना. मग सूरज जर मोठा असेल तर आपल्याला मोठ्या व्यक्तीचा जन्मवार विचारला, मग आता काय करायचं? तर या शनिवार पासून मागे जायचं, मागे जायचं, मागे जायचं. किती न? 2 न मागे जायचं. हा, जर सूरजचा दिला असता आणि बहिणीचा विचारला असता बेटा तर पुढे जायचं, कारण सूरज हा मोठा व्यक्ती आहे आणि मोठ्या व्यक्तीचा जन्मवार विचारला तर येणारी बाकी मागे जा. शनिवार पासून 2 दिवस जर आपण बेटा मागे गेलो तर हे तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे, सांगण्याची गरज नाही. वार येईल गुरुवार, गुरुवार, गुरुवार. पहा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू. आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुरुवार. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 बघू आपण आता. चौथा प्रश्न काय म्हणतो पहा, कोणत्या नियमावर आधारित असेल पाहू आपण. चला, प्रदीप हा 31 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर आहे, तर प्रदीप किती दिवस अनुपस्थित आहे? लक्षात ठेवा की गैरहजर आणि अनुपस्थित या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. मग बघा, प्रदीप हा 31 जानेवारी 2004 ते 1 मार्च 2005 पर्यंत गैरहजर आहे, तर तो किती दिवस अनुपस्थित आहे? ठीक आहे, आता मग बघा लक्षात ठेवा, पहिल्यांदा आपण बघू तो इसवी सन 2004 मध्ये किती दिवस अब्सेंट आहे, आणि त्यानंतर बघू बेटा इसवी सन 2005 मध्ये किती दिवस अब्सेंट आहे. ठीक आहे, 4 मध्ये आणि 5 मध्ये. आता मला एक सांगा की हे 2004 हे वर्ष कसं आहे बेटा? लीप आहे, लीप. मग लीप वर्षामध्ये दिवस किती असतात? 366 है ना. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि तो कधीपासून अब्सेंट आहे? 31 जानेवारी पासून. म्हणजे जानेवारीचे 30 दिवस तो प्रेझेंट होता. ते 30 दिवस काय करा? मायनस करा. बघा मग आता 6 मधून 0 गेला 6 असेल, 6 तून 3 गेले 3 बेटा, आणि हे 3 ला 3, म्हणजे तो 2004 मध्ये किती दिवस अब्सेंट आहे? 336. आता जाऊ आपण 2005 कडे. 2005 मध्ये तो कुठपर्यंत अब्सेंट आहे? 1 मार्च. मला सांगा जानेवारीचे किती बेटा? 31. साधं वर्ष आहे 5, फेब्रुवारीचे 28, जानेवारी फेब्रुवारी, आणि मार्चचा किती बेटा? 1 दिवस. टोटल करा बरं आता हे 31 आणि 1 32, 32 48 50 60, म्हणजे किती दिवस झाले? 60 दिवस. म्हणजे असा तो एकूण किती दिवस अब्सेंट असेल? हे 6, हे 9, 3, 396, 396, 396. पहा बरं पर्यायामध्ये 396 जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 दिसतो. तो जो प्रदीप आहे बेटा तो किती दिवस अनुपस्थित असायला पाहिजे? तर तो 396 दिवस अनुपस्थित असायला पाहिजे. चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. बघा बेटा, आता हा जो प्रश्न आहे तो वाढदिवसावर आधारित आहे आणि परीक्षेमध्ये या प्रकारचा प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारतात. तर आता बघा एक नियम सांगतो की या ठिकाणी शर्वरीचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 ला झाला, आणि बेटा आपल्याला विचारला शर्वरीचा तिसरा वाढदिवस कोणता असेल? किती वाढदिवस विचारला? तिसरा. चला मग आता एक काम करू आपण, या ठिकाणी लिहू शनिवार, या ठिकाणी लिहू आपण शनिवार. बेटा तारीख कोणती आहे? तर 4 सप्टेंबर, आणि बेटा वर्ष कोणतं आहे? तर वर्ष आहे 1993, आणि या तारखेला या वारी या इसवी सनामध्ये या शर्वरीचा काय झाला? जन्म झाला. आणि आपल्याला विचारलं तिचा तिसरा वाढदिवस कधी येईल? मला सांगा पहिला वाढदिवस कधी असतो? 94 ला असेल
है ना. 93 ला जन्म, पहिला वाढदिवस 94, दुसरा असेल 95 आणि बेटा तिसरा वाढदिवस असेल 1900 कधी 96 ला. ठीक आहे, तिसरा वाढदिवस असेल. आता कधी लक्षात ठेवायचं, वाढदिवस म्हणल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी तारीख तीच असणार ना. आता माझा जन्म समजा 4 सप्टेंबरला झाला, तर माझा पुढच्या वर्षी वाढदिवस हा 5 सप्टेंबरला येणार नाही, 4 सप्टेंबरलाच येणार. म्हणजे लक्षात ठेवा, तारीख सेम. तारीख काय असेल? सेम, है ना. तारीख किती सेम असेल, म्हणजे तारीख किती आहे? 4 सप्टेंबरच असेल. मग आता 93 मधून 94 मध्ये जायचं आहे, 94 मधून 95 मध्ये जायचं आहे बेटा, आणि 95 मधून कुठे जायचं आपल्याला? 96 मध्ये. आणि आता एक नियम लक्षात ठेवा की आपण डायरेक्ट 1 वर्ष जम्प केलं ना, 1 वर्ष. मग 1 वर्ष जम्प करताना जर त्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये बेटा आपण 28 दिवसाचा फेब्रुवारी महिना क्रॉस केला तर एक बाकी घ्यायची, आणि बेटा आपण जर 29 दिवसाचा महिना क्रॉस केला तर बाकी घ्यायची 2. आणि कधी लक्षात ठेवा, जेव्हा आपण साध्या वर्षातून साध्या वर्षामध्ये जातो तेव्हा 29 फेब्रुवारी येण्याचा विषय नाही. मला सांगा, 93 हे वर्ष कसं आहे? साधं. आणि 94 पण कसं आहे बेटा? साधं. मग या ठिकाणी आपण जो काही फेब्रुवारी महिना क्रॉस केला असेल तो 28चाच असेल का? हे पण साधं वर्ष, हे पण साधं वर्ष. त्यानंतर 94 पण साधं आणि 95 पण साधं. मग इथं सुद्धा बेटा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचाच असेल. आता 95 मधून 96 मध्ये जा. 4 सप्टेंबर 95 ते 4 सप्टेंबर 1996. मग आपण निघालो कुठून? 4 सप्टेंबर 95 आणि चालू कुठं? 4 सप्टेंबर 1996. आणि हे लीप वर्ष आहे आणि आपण चालू 4 सप्टेंबर पर्यंत. बेटा आपण फेब्रुवारी महिना 1996 मधला क्रॉस केला. इथं निश्चितच किती घ्या बेटा? एक्स्ट्रा दिवस 2. मग आता सगळे एक्स्ट्रा दिवस किती झाले? 1 अधिक 1 अधिक 2 बरोबर 4. किती झाले बेटा? 4. मग आता आपल्याला काय विचारलं तर शर्वरीचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी असेल? मला सांगा, आपल्याला बाकी किती मिळाली? इथं एक्स्ट्रा दिवस किती मिळाले बेटा? 4. तर चला मग आता या शनिवार मध्ये किती प्लस करायचे? तर 4 दिवस प्लस करा. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बुधवार 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 म्हणजे शर्वरीचा जो तिसरा वाढदिवस आहे बेटा तो आपल्याला मिळायला पाहिजे कधी? बुधवारी. काय केलं? आलेली बाकी जी 4 आहे ती या शनिवार पासून मी 4 दिवस पुढे गेलो, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ शर्वरीचा जो तिसरा वाढदिवस आहे तो मिळणार आहे आपल्याला कधी? बुधवारी. ठीक आहे, चला. आणि यापेक्षा सोपी पद्धत नाही पहा वाढदिवसाचे प्रश्न सोडवताना, ही सगळ्यात महत्वाची पद्धत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार असेल? चला इथं आपण 100% फसण्याची शक्यता आहे. प्रश्न एकदम सोपा आहे, पण लक्षात त्या शब्दरचना लक्षात ठेवा. आजचा वार कोणता आहे बेटा? शुक्रवार. बघा आज काय आहे? आज काय सांगितलं? शुक्रवार. ठीक आहे, आजचा वार दिला शुक्रवार. आणि 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? बरेचसे विद्यार्थी काय करतात बघा, या ठिकाणी गफलत काय करतात की 24 ला 7 ने भागतात. नाही, 24 ला 7 ने भागू नका. का? तर आज शुक्रवार असल्यास 24 दिवसाने कोणता वार असेल असं विचारलं का नाही? 24 दिवसानंतर कोणता वार असेल? 24 दिवसानंतर म्हणजे 24व्या दिवसानंतर म्हणजे 25व्या दिवशीचा आपल्याला वार करायचा बेटा. 25व्या म्हणजे इथं 25 ला 7 न भागा. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, बाकी उरली 4. ठीक आहे, बाकी किती उरलेली आहे? 4. मला सांगा या ठिकाणी या शुक्रवारचा अर्थ काय आहे बघा, सॉरी या 3चा अर्थ काय आहे की आपल्याला किती आठवडे पुढे जायचं आहे? 3 आठवडे. मला सांगा आपण जर किती आठवडे पुढे गेलो तर तोच वार येईल. मग 3 आठवडे पुढे गेल्यानंतर काय येईल? शुक्रवार. पण 3 आठवडे पुढे जाऊन सुद्धा आपल्याकडे आणखी 4 दिवस बेटा बाकी आहेत. ठीक आहे, मग 4 दिवस जर बाकी असतील तर या शुक्रवार मध्ये आपण किती प्लस करू बेटा? 4 प्लस करू. मग शुक्रवार प्लस 4 म्हणजे शुक्रवार पासून 4 दिवस पुढे शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे उत्तर यायला पाहिजे आपलं मंगळवार. बघा बरं, पर्याय चेक करा. मंगळवार दिसतो का? दिसायलाच पाहिजे, दिसायलाच पाहिजे. पहा की आपलं उत्तर असायला पाहिजे मंगळवार. ठीक आहे, 24व्या दिवसानंतर म्हणजे 25व्या दिवशी कोणता वार असायला पाहिजे बेटा? आपण मंगळवार असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपण 3 आठवडे पुढे चाललो आणि पुन्हा आणखी 4 दिवस. 3 आठवडे म्हणजे पुन्हा शुक्रवारच येईल. फक्त आपल्याला पुढे जायचंय 4 दिवस. शुक्रवार पासून 4 दिवस पुढे जा, उत्तर येईल आपलं मंगळवार. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पुढचा प्रश्न बेटा, पुढचा प्रश्न घ्या. आजचा वार शुक्रवार असेल, सॉरी तोच प्रश्न आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न बघा. अमितचा जन्म
मंगळवार दिनांक 12 मार्च 1985 रोजी झाला आणि वार कोणता सांगितलं बेटा? मंगळवार. ठीक आहे. तर त्याचा 5वा वाढदिवस. चला, वाढदिवसावरचा अगोदर एक प्रश्न पाहिला होता आपण. आणखी एक प्रश्न आहे पहा वाढदिवसावर. आणि आता बेटा शर्वरीचा वाढदिवस करताना आपण 3 वर्ष पुढे गेलो होतो. आता 5वा वाढदिवस विचारला म्हणजे आपल्याला 5 वर्ष पुढे जायचं आहे. काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. पहा, पहिलं काम काय आपलं, तर या ठिकाणी लिहायचं बेटा मंगळवार. या ठिकाणी लिहायचं मंगळवार. का? आम्हीचा जन्म मंगळवारी झाला. दिनांक काय बेटा? 12 मार्च. आणि बेटा वर्ष काय सांगितलं रे? 1985. ठीक आहे. मग आपल्याला कितवा वाढदिवस विचारला बेटा? 5वा. चला, 86. पहिला वाढदिवस कधी असेल? 86. पुन्हा असेल 87. त्याच्यानंतरचा वाढदिवस असेल 88. त्यानंतरचा वाढदिवस असेल 89. आणि शेवटचा म्हणजे 5वा वाढदिवस असेल 1990. आता तारखेचा विषय नाही, सगळीकडे 12 मार्च 12 मार्च 12 मार्च हे आपण समजू शकतो. मग आता मला सांगा की आत्ताच मी सांगितलं होतं की साध्या वर्षातून साध्या वर्षात जायचं असेल बेटा तर सरळ सरळ 1 प्लस करा. किती प्लस करायचं? 1 प्लस, किंवा एक्स्ट्रा दिवस 1 घ्यायचा. का? तर 85 साधं, 86 साधं, म्हणजे या ठिकाणी जो फेब्रुवारी महिना येईल एका वर्षामध्ये तो निश्चितच 28 दिवसाचा असेल. दोन्ही वर्ष साधे आहेत. आता 86 पण साधं आणि बेटा 87 पण साधं, इथं पण एकच घ्या एक्स्ट्रा दिवस. आता त्यानंतर 87 मधून आपण कुठं चालू बेटा? 88 मध्ये. लक्षात ठेवा 88 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये आपण चाललो कुठं? 12 मार्च पर्यंत, म्हणजे फेब्रुवारी क्रॉस करून चाललो. म्हणजे या ठिकाणी आपण चाललो लीप वर्षात आणि लीप वर्षात जाताना आपण फेब्रुवारी महिना क्रॉस केला. म्हणजे या ठिकाणी आपण 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना क्रॉस केला. 2 घ्या. त्यानंतर एकदा जर का 2 घेतले बेटा तर दर 4 वर्षांनी लीप वर्ष येत असते. मग कंटिन्यू पुढचे 3 वेळेस आपण एकच घ्यायचा असतो. म्हणजे 88 मधून 89 मध्ये जाताना 1 घ्या आणि 89 मधून 90 मध्ये जाताना सुद्धा एकच घ्या. चला, यांची बेरीज करा. या सगळ्यांची एक्स्ट्रा दिवसांची काय करा बेटा? बेरीज करा. सांगा बरं बेरीज किती येईल? 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी बेरीज आली आपली 6 बेटा, है ना. म्हणजे बेरीज म्हणजेच काय? आता ही बाकी म्हणू आपण. बेरीज म्हणजेच काय? आता ही बाकी आहे. तर आपल्याला काय विचारलं होतं रे पहा? विचारलं काय होतं, तर त्याचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? मग सांगा बरं. जन्म किती झाला होता? मंगळवारी बेटा. मंगळवार मध्ये किती दिवस प्लस करायचा? मंगळवार मध्ये 5 दिवस, सॉरी, मंगळवार मध्ये एक्स्ट्रा दिवस किती आले आपले? 6 दिवस प्लस करा. हे बघा ना, 1 2 3 4 5 आणि 6. मग 6 जर प्लस केले तर आता सगळ्यांना माहित आहे की या ठिकाणी मंगळवार पासून 6 दिवस पुढं काय येईल बरं? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे बेटा? सोमवार. सोमवार सोमवार सोमवार. पहा बघा कुठे दिसतो सोमवार? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतो. कोणता वार असायला पाहिजे? सोमवार. चला, डन. चला, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 8. चला, 8वा प्रश्नाकडे जाऊ बघा आता. 8वा प्रश्न आता काय म्हणतो पहा. 1 जानेवारी 2005 ला शनिवार होता, तर 31 डिसेंबर 2006 ला कोणता वार असेल? चला, आता एक लक्षात ठेवा. पहिली पद्धत 1 जानेवारी 2005 ला कोणता वार आहे बेटा? शनिवार. आणि विचारलं बेटा 31 डिसेंबर 2006 ला कोणता वार असेल? तर आता मी काय करतो, आपल्याकडे 2 वर्ष आहेत बेटा. एक आहे 2005 आणि दुसरं वर्ष आहे बेटा 2006. ओके. चला, आता मला सांगा आपल्याला 1 जानेवारी 2005 पासून जायचं आहे 31 डिसेंबर 2006. तर मी काय करतो पहा, 2005 हे वर्ष साधा आहे का लिप बेटा? सांगा रे प्रो. हे जे वर्ष आहे ते साधा आहे बेटा. मग साधं वर्ष म्हणजे याच्यामध्ये दिवस किती असतील? 365. मग त्या 365 दिवसामधून हा एक दिवस मायनस करा बेटा मागचा. जानेवारीचा एक दिवस मायनस करा म्हणजे किती आलं रे बेटा? 364. ठीक आहे. आता या 364 ला मी इकडे बाजूला भागतो. 364 ला जर मी 7 न भागलं तर काय बघा? 7 5 35. एक उरला 7 2 14. बाकी काही उरते का? नाही. मग बाकी उरत नाही म्हणजे याचा अर्थ 364 ला जर आपण या ठिकाणी 7 न भागलं तर 7 5 35. एक उरला 7 2 14. म्हणजे बाकी किती उरली बेटा? 0. बाकी किती उरली? 0. चला, कंप्लीट. आता आपण जाऊ 2006 कडे. आता 2006 कसं वर्ष आहे रे? 2006 हे साधं वर्ष आहे. आणि बेटा या 2006च्या टोटल आपण 31 तारखेपर्यंत चाललो, म्हणजे एकदम शेवटच्या दिवसापर्यंत चाललो. म्हणजे आपल्या कालखंडामध्ये हे 2006 वर्ष टोटल आहे. आणि हे साधं वर्ष असल्यामुळे या साध्या वर्षामध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो. म्हणजे या ठिकाणी बाकी किती घ्या बेटा? 1 घ्या. आता या दोघांची बेरीज करा. 0 + 1 = 1. म्हणजे आपल्याकडे बाकी किती आली बेटा? 1 आली. ठीक आहे. बाकी जर 1 आली असेल तर आपल्याला विचारलं होतं 31 डिसेंबरचा वार कोणता? बेटा प्रश्नामध्ये जो वार दिला शनिवार,
त्या शनिवारमध्ये बेटा आलेली बाकी एक प्लस करा रे. आता आपलं उत्तर काय येणार बरं सांगा. रविवार येणार, रविवार येणार, रविवारच येणार. ठीक आहे, येणार की नाही पहा बरं. मग पहा पर्याय क्रमांक जर पाहिला बेटा आपण, पर्याय क्रमांक 4 दिसतो रे. कोणता दिसतो पर्याय बघा 4, रविवार. ओके चला दंडनादन. पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 9. आता आपण वळू 9व्या प्रश्नाकडे. काय म्हणतो बघू आपण आणि पुन्हा मग त्याला सोडून घेऊ. ठीक आहे चला. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता, तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल. चला 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार होता, तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल. ठीक आहे, इथं मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो, बेटा लक्षात ठेवायचं. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण हा जो नियम आहे मी आता जो सांगत आहे तो मागच्या उदाहरणामध्ये पण वापरू शकलो असतो, पण आपण तो विसरला. चला तर आता एक नियम सांगतो तुम्हाला, की एखाद्या साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्याचा शेवट होतो. बेटा लक्षात ठेवा, काय बोलतो मी, एखाद्या साध्या वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्याचा शेवट होतो. आणि बेटा लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने त्याचा काय होतो, शेवट होतो. चला 1 जानेवारी 1996 ला सोमवार होता, तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार असेल असं आपल्याला विचारलं. चला मग दंडनादन. आता बघा 1 जानेवारी 1996 ला बेटा कोणता वार दिला रे सांगा, सोमवार दिला. मग मी आता काय सांगितलं तुम्हाला, हे वर्ष कसं आहे, लीप आहे, आणि लीप वर्षाची सुरुवात कशाने झाली, 1 जानेवारी सोमवारने झाली. मग बेटा लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने शेवट होतो, म्हणजे 31 डिसेंबर 1996 पुढच्या वाराने शेवटतो. लक्षात ठेवायचं, लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने शेवट होतो. म्हणजे याचा अर्थ 1 जानेवारी 1996 ला जर सोमवार असेल बेटा, तर 31 डिसेंबर 1996 ला काय असेल, मंगळवार असेल. आता आपल्याला विचारलं 1 जानेवारी 1997 चा वार कोणता, डिसेंबर संपलं. आता 1 जानेवारी 1997 म्हणजे एक दिवस पुढे जा, मंगळवारचं काय येणार, तर बुधवार येणार. ठीक आहे, कायला पाहिजे, बुधवार येणार. बघा पर्याय क्रमांक किती आहे, 3, बुधवार. ठीक आहे, बुधवार. आता ही झाली पहिली पद्धत. कोणता नियम वापरला आपण, डायरेक्ट हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने शेवट होतो. म्हणजे 1 जानेवारी 96 ला जर सोमवार, तर 31 डिसेंबर 1996 ला मंगळवार. मग 31 डिसेंबर 1996 ला मंगळवार, तर 1 जानेवारी 1997 काय असायला पाहिजे, मंगळवारचं बुधवार होईल. ठीक आहे चला दुसरी पद्धत बेटा. आता आपण काय करू, या ठिकाणी 2 वर्ष आहेत आपल्याकडे. कोणते, एक वर्ष आहे बेटा 1996 आणि दुसरं वर्ष आहे बेटा 1997. आता मला सांगा 96 किती दिवसाचं वर्ष आहे, 96 लीप वर्ष आहे ना, ते लीप वर्ष आहे म्हणजे याच्यामध्ये एकूण दिवस आहेत बेटा 366. पण त्या 366 मधून आपण हा जानेवारीचा एक दिवस काय करू, मायनस करू. चला एक दिवस मायनस करा, किती येणार, 365 येणार. बेटा 365 ला जर आपण या ठिकाणी 7 न भागलं, डायरेक्ट सांगतो बघा, आता तुम्हाला भागाकार जमतो असं मी गृहीत धरतो. 366 मधून जानेवारीचा एक दिवस मायनस केला, उरले 365. बघा 7 5 35, एक उरला, 7 2 14, एक उरला. म्हणजे बाकी किती आली, बाकी मिळाली 1. कुठं, या ठिकाणी आपण जेव्हा 365 ला 7 न भागलं बाकी 1 मिळाली. आता 1997 चा डायरेक्ट तुम्हाला एक दिवस घ्यायचा, 1 जानेवारी 1997 इथे एक दिवस आहे. मग हा एक दिवस घ्या बेटा, इथं बाकी किती आली रे, 1. मग 1 आणि 1 किती झाले रे, 2. मग बाकी 2 झाली असेल तर बेटा आपल्याला या सोमवार मध्ये 2 प्लस करायचे रे. पहा सोमवार मध्ये काय करायचे, 2 प्लस, म्हणजे सोमवार प्लस 2. चला बरं, मंगळवार बुधवार, तर उत्तर येईल बुधवार बुधवार बुधवार. पहा बुधवार आहे का पर्यायामध्ये, तोच पर्याय आला आहे. पर्याय क्रमांक 3 बुधवार असेल. चला प्रश्न क्रमांक 10 कडे जाऊ आपण. आता काय हे पाहू, प्रश्न 10वा काही असू द्या, काही विषय नाही, तो आपल्याला सोडायचाच आहे. जर 10 सप्टेंबर 2008 या दिवशी बुधवार असेल, तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल. चला पुन्हा तेच, थोडं वेगळं आहे. जर 10 सप्टेंबर 2008 या दिवशी बुधवार असेल, तर 1 जानेवारी 2008 रोजीचा वार कोणता. बेटा एक लक्षात ठेवा, इथं रिवर्स विचारलं. रिवर्स म्हणजे कसं, तर तारीख दिली पुढची बघा, 10 सप्टेंबर 2008 या दिवशीचा वार दिला बुधवार, आणि विचारलं बेटा 1 जानेवारी 2008 चा वार कोणता. म्हणजे तुम्हाला आता मागे जायचं आहे ना, सप्टेंबर महिन्याकडून आपल्याला जानेवारीकडे जायचं. तर बेटा काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आता बरेच विद्यार्थी अशा प्रश्नामध्ये कन्फ्युज होतात की आपण असं पाहिलं होतं की समोरच्या तारखेचा वार कसा काढायचा, पण इथं तर आपल्याला मागच्या तारखेचा वार विचारला. ही समोरची तारीख आहे
आणि विचारला मागच्या तारखेचा वार, काळजी करू नका बेटा. आता आपण सोबत सोबत जाऊ, उलट नाही जायचं, आपण तिकडून इकडे यायचं. आता जानेवारी कडून कुठे यायचं, सप्टेंबरकडे. मग सांगा, जानेवारी, त्यानंतर मधले महिने, ठीक आहे, आणि त्यानंतर शेवटचा महिना कोणता असेल बेटा, सप्टेंबर. शेवटचा महिना कोणता असेल, सप्टेंबर. आता बघा, जानेवारी म्हणजे काय घेतलं, सुरुवात जानेवारी पासून करायची, शेवट कुठं होणार बेटा, सप्टेंबरला, आणि मध्ये काही महिने असतील. चला मग आपण आता 1 जानेवारी कडून कुठे यायचं आपल्याला, 10 सप्टेंबर कडे. मग जानेवारी मध्ये एकूण दिवस असतात 31 मधून तो एक दिवस मायनस करा बेटा, किती आले, 30, ठीक आहे, प्लस. आता मधले महिने बघा, जानेवारी नंतर काय असेल, फेब्रुवारी. जानेवारीच्या नंतर असेल फेब्रुवारी, आणि वर्ष कसं आहे बेटा, 8 लीप आहे, म्हणजे फेब्रुवारी 29 असेल, मग 29 दिवसाच्या महिन्यामध्ये एक दिवस एक्स्ट्रा, फेब्रुवारी. मार्च, एप्रिल, मे, है ना, जून, जुलै, ऑगस्ट, आणि बेटा सप्टेंबरचे किती घ्या, सप्टेंबरचे किती दिवस आहेत आपल्याकडे, 10 दिवस. सप्टेंबरचे किती, 10 दिवस, कळलं. जानेवारीचे 30, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबरची तारीख आहे 10. आता आणखी आपण याला काम करू शकतो, याला जर 7 न भागलं, 7 चोक 28, किती उरले बेटा, 2. याला पण आपण 7 न भागू शकतो, 7 1 7, उरले किती बेटा, 3. चला, सगळ्यांची बेरीज आता माझ्या सोबत करा, बघू आपण काय होते. बघा, 2 3 6 7 8, 8 आणि 3 11, 12 13, 16 19, 19 आणि 3 किती होणार बेटा, 22. ठीक आहे, किती होणार, 22. आणि आता मी आज 22 ला 7 न भागलं, या 22 ला जर मी आता या 7 न भागलं बेटा, 7 1 21, बाकी किती उरणार रे, समजते ना, डायरेक्ट राहिलो, 7 1 21, बाकी किती उरणार बेटा, 1. चला, बाकी 1 उरले, म्हणजे आता बुधवार मध्ये 1 प्लस कोणता करे, है ना, प्रश्नामध्ये कोणता वार दिला पहा बरं, बुधवार दिला ना, मग आपली बाकी आली 1, मग बुधवार प्लस, सॉरी, मागच्या तारखेचा वार विचारला, बुधवार -1 करा, बुधवार पासून 1 ने मागे जा, तर या ठिकाणी आपलं उत्तर काय बेटा, मंगळवार येईल. अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा. या ठिकाणी तुम्हाला वार दिला होता पुढच्या तारखेचा, आणि विचारलेला वार कसा आहे, मागच्या तारखेचा. मग मी काय केलं, रिवर्स केलं, सप्टेंबर कडून जानेवारीकडे जाण्यापेक्षा मी जानेवारी कडून कुठे गेलो, सप्टेंबर मध्ये, आणि एक्स्ट्रा दिवस काढले बेटा, एक्स्ट्रा दिवस मिळाला 1. पण एक लक्षात ठेवा, आता बुधवार मध्ये +1 नाही करायचा का, मागच्या तारखेचा वार विचारला, -1 करा, बुधवार पासून 1 मागे जा, मंगळवार मंगळवार मंगळवार. पहा दिसतो का नाही पर्याय, पर्याय क्रमांक 2. चला, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. प्रश्न 11 बघा रे. प्रेरणाला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी परंतु फेब्रुवारीच्या नंतर झाली होती. बघा, सिमरनला निश्चित आठवते की मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी परंतु एप्रिल नंतर झाली होती. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा झाली होती. बघा, आता आपण बघू प्रेरणाला काय आठवते. बघा रे, या प्रेरणाला काय आठवते बघून घेऊ आपण. आता पहा, या प्रेरणाला काय आठवते बघा बेटा, आणि त्यानंतर बघू आपण या सिमरनला काय आठवते. त्यांना जे आठवते ते आपण लिहून घेऊ, काळजी करू नका, है की नाही. त्यांना जे वाटते ते आपण लिहून घेऊ. चला, काय काय वाटते बघा बरं. चला, पहिल्यांदा प्रेरणाला काय वाटते. प्रेरणाला आठवते मागील वर्षी परीक्षा कधी झाली होती बेटा, जून पूर्वी, जूनच्या पूर्वी झाली होती आणि फेब्रुवारीच्या नंतर झाली होती. हे तिला आठवते. चला, लिहून घेतलं. हिला काय आठवते, मागच्या वर्षी परीक्षा जून पूर्वी झाली होती आणि फेब्रुवारीच्या नंतर झाली होती. चला, सिमरनकडे जाऊ आपण आता. सिमरनला काय आठवते बरं. सिमरनला आठवते मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी झाली होती, है ना, सप्टेंबरच्या पूर्वी झाली होती आणि एप्रिलच्या नंतर झाली होती. चला, ज्यांना जे आठवते ते आपण लिहिलं बेटा. मग आता मला सांगा, याच्यामध्ये कोणते महिने उरले फेब्रुवारीच्या नंतर. मार्च, एप्रिल, आणि काय उरलं बेटा, मे. बघा ना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ठीक आहे, मी थोडस लहान लिहितो, ऑगस्ट आणि सप्टेंबर, है ना. हिला काय आठवते, सप्टेंबर पूर्वी आणि एप्रिल नंतर. मला सांगा, आता हे दरम्यानचे जे महिने आपण दिले त्याच्यामध्ये कॉमन काय बघा बरं. कॉमन कॉमन एकच महिना असला पाहिजे ना, कोणता तरी आहे की नाही बघा बरं. कॉमन इथं पण मे आहे बेटा, इथं पण मे आहे की नाही. इथे मे दिसते, इथे मे दिसते. इथं मार्च आहे, इकडे आहे का नाही. इथे एप्रिल आहे, इकडे आहे का नाही. इथं जून आहे, इथं मध्ये नाही.
इथं जुलै आहे मध्ये नाही, ऑगस्ट आहे मध्ये नाही, डन डना डन. म्हणजे आपलं उत्तर मेच यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 मे. ठीक आहे, चला नेक्स्ट घ्या पुढचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12 बघा, एक मिनिट. प्रश्न 12वा. 1997 चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले असेल तर त्या वर्षभरात कोणता वार 53 वेळा येईल? चला, 1997 चे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले. चला, याचा अर्थ काय रे बाबा? बघा याचा अर्थ काय आहे तर 1997 चे नवीन वर्ष सोमवारने सुरू झाले. याचा अर्थ 1 जानेवारी 1997 ला कोणता वार होता रे? सोमवार होता, है ना, सोमवार होता. तर बेटा आपल्याला विचारलं काय, तर विचारलं त्या वर्षभरामध्ये कोणता वार 53 वेळा आला असेल. तर मला सांगा, हे वर्ष आहे साधं, आणि बेटा 2 नियम सांगतो. साध्या वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो, है ना, मग साध्या वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो, त्याच्यामुळं साध्या वर्षामध्ये फक्त एकच वार किती वेळा येतो? 53 वेळा येतो. आणि तो कोणता? तर 1 जानेवारीचा. आणि लीप वर्षामध्ये बेटा 2 दिवस एक्स्ट्रा असतात, त्याच्यामुळं लीप वर्षामध्ये 2 वार 53 वेळा येतात. आणि ते कोणते? तर 1 जानेवारीचा आणि 2 जानेवारीचा. मला सांगा, आपलं जे वर्ष दिलेलं आहे बेटा, आपल्याला जे वर्ष दिलं ते साधं वर्ष आहे, आणि या साध्या वर्षामध्ये एकच वार 53 वेळा येतो, आणि तो कोणता? तर 1 जानेवारीला असणारा. 1997 चे हे नवीन वर्ष सोमवारी सुरू झाले, म्हणजे 1 जानेवारी 1997 कोणता वार आहे? सोमवार आहे. बेटा त्या वर्षामध्ये कोणता वार 53 वेळा येईल? तर हाच वार 53 वेळा येईल का? हाच वार 53 वेळा येईल का? तर तो 1 जानेवारीला आहे ना. मग 1 जानेवारीला असणारा वार सोमवार हा 53 वेळा येतो. मग बाकीचे सगळे वार या पूर्ण वर्षभरामध्ये फक्त 52 वेळा येतील. किती वेळा? 52 वेळा. कारण का? तर कोणताही वार जास्तीत जास्त वर्षामध्ये 53 वेळा येतो आणि कमीत कमी 52 वेळा येतो. म्हणून वर्ष साधा आहे. साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीला असणाराच वार हा त्या वर्षभरामध्ये 53 वेळा येत असतो. म्हणजे सोमवारच 53 वेळा यायला पाहिजे. चला पुढं. आता एक शेवटचा प्रश्न आहे पहा. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. चला, 3 फेब्रुवारी 1997 ते 2 ऑक्टोबर 1997 पर्यंत किती दिवस असतात? ठीक आहे, पहा. 3 फेब्रुवारी 1997 ते 2 ऑक्टोबर 1997 पर्यंत किती दिवस असतात? बेटा वर्ष तेच आहे, म्हणजे आपल्याला कोणकोणते महिने दिले बरं? बेटा महिना दिला फेब्रुवारी, त्यानंतर काय असेल रे? मार्च. मार्च नंतर काय असेल रे? एप्रिल, है ना, भरपूर महिने आहेत. एप्रिल. एप्रिल नंतर असेल बेटा मे. मे नंतर असेल रे जून. जून नंतर असेल पहा जुलै. जुलै नंतर काय असेल? ऑगस्ट. ऑगस्ट. त्यानंतर काय असेल बा? सप्टेंबर. आणि जायचे कुठपर्यंत आपल्याला बेटा? ऑक्टोबर पर्यंत. चला, ऑक्टोबर. खूप लांब लचक लिस्ट झाली या ठिकाणी. होऊ द्या, काळजी करू नका, आपण सोबत आहोत तुमच्या. पहा आता काय करायचं. पहा आता एवढे दिवस आपल्याला करायचे पहा, तर काळजी करू नका. एकच महत्वाचा आहे पहिला महिना 3 फेब्रुवारी 1997. बेटा मला सांगा, 1997 कसं वर्ष आहे रे? साधं. मग या साध्या वर्षामध्ये हा फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असेल? 28 दिवसाचा असेल. पण 28 दिवसापासून 2 दिवस मायनस करा बेटा. का? तर कालखंडामध्ये ही 3 तारीख आहे. आपल्या कालखंडामध्ये फेब्रुवारीची 3 तारीख आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना असेल 28 दिवसाचा. 28 मधून मागचे 2 दिवस मायनस करा बेटा. फेब्रुवारीचे किती दिवस घ्या? 26. मार्च मध्ये किती असतात? 31. एप्रिल मध्ये 30. मे महिना 31 चा. जून आहे बेटा 30 चा. जुलै 31 चा. ऑगस्ट पण 31 चाच रे. त्यानंतर सप्टेंबर आहे 30 चा. आणि ऑक्टोबरची तारीख बघा रे, काय दिली? 2 ऑक्टोबर. गांधी जयंती दिसते पहा, 2. आता या सगळ्यांची बेरीज करा. चला, सगळ्यांची आपण बेरीज करू. तर या ठिकाणी मी बेरीज लिहितो. ठीक आहे, चला. 6 आणि 1 7, 8 9 10 11 12. 12 2 5 1, है ना, 1 3. 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. 24 म्हणजे बेटा 242. बघा रे, एका पर्यायामध्ये आहे 242. इथून ते इथपर्यंतचा कालखंड हा किती दिवसाचा असेल? तर बेटा हा असेल कालखंड 242 दिवसांचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे कॅलेंडरवरचे प्रश्न पाहिले तो आपला भाग 1 होता. आपण उद्या भाग 2 पाहणार आहोत. परंतु तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ आवडत असतील बेटा, तर आमच्या यशवंत अकॅडमीला या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील
तर आमचे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांना सुद्धा शेअर करायला सांगा. धन्यवाद.